मंचावरील सर्व सन्माननीय सहकारी आणि अल्पशा सूचनेनं या ठिकाणी प्रसार माध्यमाशी बोलायचंय नीलकमल हॉटेलमध्ये आणि त्या सूचनेवरनं एवढ्या मोठ्या संख्येनं आलेले सर्व शहरातून आणि ग्रामीण भागातले कार्यकर्ते, प्रसार माध्यमाचे प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया याचे सर्व प्रतिनिधी, उमेदवार योगेश आणि एकदा कुठल्या तरी प्रसंगानं, कुठल्या तरी निमित्तानं आणि या जिल्ह्याचं मतदारसंघाचं भविष्याने भवितव्य योग्य घडावं, मागचा अनुभव लक्षात घेता येणारा काळ हा जाती जाती पांगलेल्या, धर्माधर्मामध्ये पांगलेपण हे जर एकत्रित ठेवायचं असेल, जाती तोडा आणि समाज जोडा हे सूत्र हे स्वर्गीय काकूंना जोपासलं हयातभर, तो वसा आणि वारसा पुढच्या पिढीपर्यंत समर्थपणे द्यायचा असेल तर मला वाटतं ह्या गोष्टी आवश्यक होत्या. मला तुमचं समर्थन मिळालं. गेल्या वर्षभरापासून मी पाहतोय, तपासतोय, खेड्यात जातो, शहरात जातो, अनेकाच्या घरी जातोय, दारात जातोय आणि सगळे लोक मनापासून म्हणतात, मनापासून म्हणाले. आपली जिद्द होती की तुम्हाला संधी मिळायला पाहिजे, पुढे जायला पाहिजे, राज्यामध्ये आपले प्रश्न अधिक अधिकारवाणीनं कसे मांडता येतील ते पाहायला पाहिजे. प्रयत्न झाला. ही उमेदवारी भरली होती. अनेक लोकांनी समर्थन दिलं, अनेक गटातटाने समर्थन दिलं, सर्व जाती धर्माच्या लोकांनी समर्थन दिलं. तो शेवटी आता व्यक्त व्हायला ते आवश्यक नाही मला वाटतं. तो ज्या गोष्टी समोर आल्या, समीकरणं बघितली, आणि ह्या सर्व पार्श्वभूमीवर हे लाईटचे झटके बसू नयेत म्हणून ही विधानसभा आहे. लाईटचे लपंडाव कमी व्हावेत. ग्रामीण आणि शहरी भागामध्ये अन्न, वस्त्र, निवारा, पाणी, वीज, सडक आणि शिक्षण आणि आरोग्य, लाईटला धाक दिला थोडा की लाईट आहे. धाकात सगळं होतंय आणि सर्व या बाबी लक्षात घेऊन अनेक समीकरणं बघून तपासून कुणाला न सांगता, कुणाला न बोलता, कुणाला न विचारता अंतर्मनानं मला जे सूचित केलं त्याप्रमाणे उमेदवारी परत दिली. मग त्याला अनेक लोक दुखावले, अनेक लोक नाराज झाले, अनेक लोक रडले, अनेकाच्या त्याला काय जव आलं तोंडाला, ओठाला, अनेक जेवले नाहीत, अनेक गोष्टी आहेत. माझे अनेकाचे 3 पिढ्यापासून घरोब्याचे निकटचे संबंध आहेत. विकासाचे तर आहेतच. तू जेवढे म्हणून अडचणी आल्या असतील, जेवढ्या मला निस्तारता आल्या, दूर करता आल्या, त्या मी आयुष्यभर करत राहिलो, इथून पुढेही करत राहील, सातत्यानं करत राहील, तुमच्या सेवेत राहील. त्यामुळे हाय खाता कामा नये. पुढचे टप्पे जे आहेत त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्याला बरोबर जायचंय आणि त्यामुळं समीकरणं कुठं जुळतात, कुठं न जुळतात, कुठं अडचण येते, जय पराजय, यश अपयश, चढ उतार जीवनात आपण अनेक वेळा पाहिलो, अनेक पाहिले, अनेक अनुभवले, अनेक पेलले झेलले. परंतु हा प्रसंग म्हणजे मीडिया सगळी या ठिकाणी, सोशल मीडिया खूप प्रभावी आहे. अमेरिकेचा निकाल पाहिला तुम्ही, बघायचं एवढी पैसेवारी, एवढं नुकसान झालं. तशी मीडिया मार्फत नजरी पैसेवारी दररोज येते. हा उमेदवार येणार का, हा उमेदवार येणार का, हा उमेदवार येणार का, कोण येणार, कोण पहिला, कोण दुसरा, कोण तिसरा. अरे छोटी लोक ठरतील ना. जनतेची शक्ती ही मोठी आहे आणि सध्या कोण कुणाच्या मेळात कुठं तपासलं तर सापडत नाही अशी परिस्थिती आहे. आणि त्यामुळं
ह्या सगळ्या अवमेळात मेळ करावा, मेळ आणावा, साखळी बांधावी आणि परिवार सगळे सगळे म्हणजे रवीचा मुलगा आहे, माझी मुलं आहेत, बहिणी आहेत, योगेश आहे, परिवार सगळी या ठिकाणी आहेत. म्हणजे परिवार संघटित व्हायचा मी प्रयत्न केला, एकत्रित. हे माझा कौटुंबिक परिवार आहे, हा मोठा परिवार आहे. हा तुम्ही माझ्या परिवाराचे सदस्य आहात आणि त्यामुळं हा विस्तारित परिवाराची पण जिम्मेदारी आमची आहे, योगेशची आहे उद्या. आणि त्यामुळे ह्या विस्तारित परिवाराचे हितसंबंध राखणं, हितसंबंध म्हणजे आर्थिक नाही, हितसंबंध म्हणजे त्यांची सगळ्या प्रकारची कामं, वैयक्तिक सामुदायिक स्वरूपाची विकासाची कामं, ज्याचा मी उल्लेख केला की रखडलेली कामं, पांगलेली कामं, दुरावलेली कामं. आणि आता लोकशाहीत प्रत्येकाला मतं मागायचा अधिकार आहे, कुणालाही उभा राहायचा अधिकार आहे. तेव्हा उपयोग फुटलंय इथंच नाही, मशीन मध्ये कुठं चिन्ह हुडकायचं, 25वं चिन्ह, 28वं चिन्ह, 29वं चिन्ह, 30वं चिन्ह. आता चिन्हाच्या हेराफेरीमध्ये, हुडकाहुडकीमध्ये लोकशाहीमध्ये काय काय होतं हे तपासावं लागेल पुढच्या ह्याच्यामध्ये. आणि ह्या सर्व पार्श्वभूमीवर मी आता उमेदवारी परत घेऊन योगेशला पाठिंबा द्यायचा निर्णय. आपल्या सर्वांशी मी 2 दिवसांची चर्चा करतो, 2 दिवस नाही, किमान 1500 फोन असतील दररोज, आणि मन हेलावून टाकणारे, घालमेल करणारे फोन. ठीक आहे, हा भावनेचा कल्लोळ आहे, असतो लोकांच्या मनामध्ये. हो, तो शेवटी ज्यावेळेस निर्णयाप्रती यावं लागतं त्यावेळेस सगळं विसरून आपल्याला पुढे जावं लागतं. आणि आता आपण पुढे चाललो, एक टप्पा संपलाय, हा पुढचा प्रवास आहे. आणि ह्या प्रवासामध्ये 20 तारीख अतिशय महत्वाची आहे. 20 तारखेला आपण योगेशच्या मागं, जसं आम्ही ठरवलं, मी ठरवलं, माझ्या सर्व कार्यकर्त्यांनी, मानणाऱ्या लोकांनी, मीडियाने मला खूप साथ दिली, खूप समर्थन दिलं. लंगडी बाजू प्रत्येकाची असते, आमच्याही काही लंगडे उणे जुने असतील काही, ते पण काढलेत. पण आम्ही कधी विचारलंय का काढलं म्हणून, कोणी का छापलं, आज का छापून आलं, चुकून नाही. मनसोक्त लिहा, आम्हालाही सुधारायची संधी असते, आमचं हुकत असेल, चुकत असेल, आम्ही सत्तेत असतो, मगरुईत गुरमीत असतो. पण शेवटी मीडियानं अंकुश त्यांचा चालवलाच पाहिजे, राहायलाच पाहिजे. आणि ह्या सर्व पार्श्वभूमीवर मीडियानं मला मदत केली, प्रिंट इलेक्ट्रॉनिक मीडियानं सातत्यानं मदत केली, यावेळेस होती मदत. आपल्या सर्वांचा मी ऋणी आहे आणि सगळ्यांना आग्रह करेन, आपण सगळ्यांनी योगेशच्या मागे उभा राहा. किंतु परंतु कुजबुज राजकारण असं आहे, ते तसं आहे, ते तसं होतं, ते तिकडे गेला आणि इकडे गेला आणि आला, ते बसला. राहिलेच 8 दिवस, आणि 8 दिवसामध्ये प्रत्येकाची कसोटी आहे. गाव राखायचं, वॉर्ड राखायचा, भाग राखायचा, आणि राखत असताना अब्द मतदान योगेशच्या मागे कसं होईल यासाठी प्रयत्न करायचा. आपण सर्वांनी करावं. मंचावर जे उपस्थित आहेत सर्वांनी मला साथ दिली, सर्वांनी समर्थन दिलं. परंतु त्यांच्या अपेक्षा होत्या, ठीक आहे, आता नवीन गोष्टी घडतात, नवीन समीकरण होतात. याही समीकरणामध्ये आपण हाय खाऊ नका कुणी. ग्रामीण भागातल्या शहराच्या कार्यकर्त्याला माझं आव्हान आहे, वेगळ्या संस्थेच्या माध्यमातून आपण तुमच्या संपर्कात राहू, व्यक्तिगत तिथे राहू, आणि योगेश पण उद्या तिथे गेल्यावर हाही संपर्कात राहील, तुमच्या सेवेत राहील. हा आपल्याला वाढप्याने उडायचा आहे, वाढप्या. कुठेही बसलं पंक्तीला, खेड्यात शहरात, जरी बाहेर पत्रावळी टाकायची वेळ आली, वाढप्या ओळखीचा असला की शेलकी वाढ पत्रावळी येऊन पडते, हे सगळ्याला माहिती. आणि त्यामुळं आपला माणूस, हक्काचा माणूस, ज्याला हात पकडून आपण काम करून घेऊ शकतो, समजदार आहे, जाणकार आहे, विनम्र आहे, नम्र आहे, शिस्त आहे, आणि ह्यात बरोबर विकासाची माहिती आहे, अभ्यास करू शकतो, बोलू शकतो. आणि मला वाटतं त्याच्या मागं आपण सर्वांनी उभं राहावं. अधिक काही बोलणार नाही. धन्यवाद.